नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की स्विच बोर्डची वायरिंग कशी करायची. आपण बघू शकता माझ्याकडे हा एक स्विच बोर्ड आहे. तर हा माझा 12 मॉड्युलरचा स्विच बोर्ड आहे. तर याच्यामध्ये मी 3 सॉकेट लावलेले आहे व असे 5 स्विच व एक इंडिकेटर लावलेला आहे. आपल्याला पाहिजे तिथे आपण स्विच व सॉकेट लावू शकतो. आता याची आपल्याला वायरिंग करायची आहे. चला तर आपण याची वायरिंग शिकूया. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, स्विच व सॉकेट्स लावल्यानंतर आपल्याला स्विचचे सगळे खालचे टर्मिनल्स हे शॉर्ट करायचे आहे. परंतु आपण स्विच लावताना याच्यावरती एक काळजी घ्यायची आहे की हे जे स्विच आहे हे सर्व स्विच एकसारखे लावायचे आहे, तर आपली वायरिंग व्यवस्थित होईल. चला तर आपण याचे सगळे खालचे जे टोकं आहेत आपण ते शॉर्ट करून घेऊया. त्यासाठी आपल्याला अशी एक तार पाहिजे. तर ही तार आपण ह्या स्विच बोर्डच्या खालच्या जे टोकं आहेत या सगळे खालच्या टोकांमध्ये व्यवस्थित शॉर्ट करून घेणार आहोत. आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की हे सगळे जे स्विचचे खालचे टोकं आहेत ते आपल्याला ह्या तारेच्या सहाय्याने असे व्यवस्थित शॉर्ट करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला आता हे सगळे स्विचचे जे स्क्रू आहेत हे स्क्रू आपल्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचे आहे, ज्यामुळे आपल्याला लूज कनेक्शन राहणार नाही बोर्डमध्ये कुठेही. चला तर आपण पटापट असे सर्व स्क्रू हे व्यवस्थित टाईट करून घेऊ. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे सगळे स्क्रू टाईट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की या स्विच बॉक्समध्ये आपल्याला ह्या बोर्डमध्ये मेन फेजचं कनेक्शन पूर्ण करून घेणार आहोत आपण सगळ्यात पहिले. अशा पद्धतीने आपण हे सर्व स्विचचे खालचे टोकं शॉर्ट केले आहेत. आता आपल्याला अजून एक तार घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी एक वायर घेतली आहे. आता ह्या वायरच्या साहाय्याने मी काय करणार आहे, हा जो इंडिकेटर आहे ह्या इंडिकेटरमध्ये फेज येईल, तर तो फेज याच्यामध्ये गेला पाहिजे. तर मी इथे काय करणार आहे, इंडिकेटरच्या कुठल्याही एका टोकाला एक वायर ही जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकता मी इथे एक वायर जोडली आहे. आता ह्या वायरचं दुसरं टोक जे आहे ते मी इथे जोडून घेणार आहे या स्विचच्या खालच्या टोकाला, जेणेकरून काय होईल, इंडिकेटरलाही इथून सप्लाय जाईल फेजचा. तर आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हा स्क्रू आता व्यवस्थित टाईट करून घेणार आहे. कुठेही कनेक्शन लूज ठेवायचं नाही, आपल्याला व्यवस्थित सगळे स्क्रू टाईट करून घ्यायचे आहेत. आता बघू शकता आपण ह्या इंडिकेटरमधून सप्लाय इथे सगळ्या स्विचला पोहोचणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सॉकेटचं कनेक्शन करायचं आहे. तर मला असं करायचं आहे, ह्या स्विचवर हे सॉकेट चालू बंद झालं पाहिजे, ह्या स्विचवर हे व ह्या स्विचवर हे सॉकेट झालं पाहिजे. तर मी काय करणार, अशा पद्धतीने एक मोजून एक वायरचे तुकडे कट करून घेणार आहे व आता यांचं कनेक्शन करणार आहे. तर काय करायचं आहे, स्विचच्या वरच्या टोकाला एक वायर इथे जोडून घेणार आहे मी अशा पद्धतीने. आपण बघू शकता अशा पद्धतीने मी इथे एक वायर जोडून घेतली आहे, वायरचं एक टोक व वायरचं दुसरं जे टोक आहे हे उरलेलं हे बघू शकता. हे टोक मी या स्विचच्या यल पॉईंटला जोडणार आहे, या सॉकेटच्या यल पॉईंटला जोडणार आहे. तर सॉकेटला एका बाजूने यल लिहिलेला असतो, एका बाजूने एन लिहिलेला असतो. यल म्हणजे काय, तर लाईव्ह वायर असते, म्हणजे फेज वायर ती आपल्याला जोडायची असते. व एन म्हणजे काय, न्यूट्रल असते, तर आपल्याला इथे न्यूट्रलची वायर जोडायची असते. अशा पद्धतीने मी हे सगळे सॉकेटला कनेक्शन करून घेणार आहे. आपण बघू शकता आता मी दुसऱ्या सॉकेटला कनेक्शन करून घेतो. त्यासाठी आपल्याला एक वायरचा तुकडा पाहिजे. त्यातील एक वायरचा एक बाजूचा वरचा जो पॉईंट आहे स्विचचा त्या ठिकाणी मी इथे जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित कनेक्शन टाईट करून घ्यायचे आहे सर्व. व दुसरं वायरचं जे टोक आहे ते टोक मी या सॉकेटच्या यल पॉईंटला जोडणार आहे. अशा पद्धतीने मी तिन्ही सॉकेटचं कनेक्शन करून घेणार आहे. ते बघू शकता खूप सोपं कनेक्शन असतंय, फक्त कुठे लूज कनेक्शन ठेवायचं नाही आपल्याला. आता तिसऱ्या स्विचचं कनेक्शन करायचं आहे, तिसऱ्या सॉकेटचं कनेक्शन करायचं आहे. त्यासाठी एक पुन्हा वायरचा तुकडा घेतला, स्विचच्या वरच्या टोकाला मी इथे जोडून घेतला व त्याच वायरचा दुसरं टोक जे आहे ते सॉकेटच्या यल पॉईंटला इथे मी जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण तिन्ही सॉकेटला फेजचं कनेक्शन पूर्ण केलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण हे कनेक्शन पूर्ण केलं आहे फेजचं. आता आपल्याला काय करायचं, न्यूट्रलचं कनेक्शन करायचं आहे. तर आपल्याला न्यूट्रल इथे आणायचे आहे, इथून ह्या सॉकेटच्या एन पॉईंटला, याच्यातूनच या सॉकेटच्या एन पॉईंटला व यातून ह्या सॉकेटच्या एन पॉईंटला. अशा पद्धतीने आपण तिन्ही सॉकेटची न्यूट्रल जोडणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, तर इथून आपल्याला न्यूट्रल इथे आणायचे आहे. तर मी काय करणार आहे, हा जो इंडिकेटर आहे इंडिकेटरचा जो एक टर्मिनल असेल त्या टर्मिनलपासून मी एक वायर जोडणार आहे न्यूट्रलची. बघू शकता अशा पद्धतीने मी इथे एक वायर जोडून घेणार आहे व त्या वायरचं दुसरं जे टोक आहे ते टोक मी ह्या पॉईंटला इथे जोडणार आहे. परंतु आता आपल्याला काय करायचं, ह्याच पॉईंटमधनं इथे पण न्यूट्रल आणायची. तर मी इथे दुसरी एक वायर पण इथे लगेच जोडून घेणार आहे. याचबरोबर दोन्ही वायर मी इथे जोडून घेणार आहे. बघू शकता ही वायर पण इथे जोडणार आहे व दुसरी एक न्यूट्रलसाठी वायर इथे जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने मी दोन वायर या बॉक्समध्ये जोडणार आहे. बघू शकता
दोन्ही वायर व्यवस्थित बसून घ्यायच्या आहे. स्क्रू व्यवस्थित लूज करायचा पूर्णपणे, त्यामुळे दोन्ही वायर व्यवस्थित बसतात. बघू शकता दोन्ही वायर बसल्या आहे. आता स्क्रू व्यवस्थित टाईट करून घेणार आहोत आपण. आता काय करायचं आहे आपल्याला, ही वायर जी आहे ही पुढच्या सॉकेटला जोडायची आहे. आपण बघू शकतो की आता आपण इथे एक न्यूट्रलसाठी वायर जोडली आहे. आता हिचे जे दुसरे टोक आहे ते आपण दुसऱ्या सॉकेटच्या त्या एन पॉइंटला जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ही न्यूट्रलची वायर जोडायची आहे. यातनंच आपल्याला पुढच्या सॉकेटसाठी एक वायर द्यायची आहे. तर आपण काय करणार, इथूनच एक वायर जोडून घेणार आहोत. या सॉकेटमध्ये आपल्याला पुन्हा एक 2 वायर इथे जोडायच्या आहेत. अशा पद्धतीने मी व्यवस्थित दोन्ही वायर इथे सॉकेटमध्ये जोडून घेणार आहे व स्क्रू व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण आता या दोन्ही सॉकेटला न्यूट्रलचं कनेक्शन केलं. आता तिसऱ्या सॉकेटला आपल्याला इथे न्यूट्रलची वायर ही जोडून द्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण इथेही न्यूट्रलची वायर जोडून दिली आहे. तर आपलं न्यूट्रलचंही कनेक्शन पूर्ण झालं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बोर्डमध्ये मेन फेज व मेन न्यूट्रलचं कनेक्शन करायचं. मेन फेज व मेन न्यूट्रल देण्यासाठी आपण काय करणार आहोत, अशा 2 वायर्स घेणार आहोत, लाल व काळी वायर. लाल वायर ही आपली फेजसाठी आपण वापरणार आहोत, काळी वायर ही न्यूट्रलसाठी वापरणार आहोत. आता फेज कुठे देणार आपण, तर फेज आपण इथे देऊ शकतो इंडिकेटरच्या वर जिथे लाल वायर जोडली आहे त्या ठिकाणी, किंवा आपण हे जे खालचे स्विचचे टोक आहे जे आपण एका तारेने शॉर्ट केले आहे त्यातल्या कुठल्याही एका टोकाला आपण फेज जोडू शकतो. तर मी काय करणार आहे, ह्या स्विचच्या खालच्या टोकाला इथे फेजचा सप्लाय जोडून देणार आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने मी इथे एक ही लाल वायर जोडणार आहे, जेणेकरून या ठिकाणी फेजचं कनेक्शन व्यवस्थित पूर्ण होईल. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही वायर व्यवस्थित जोडून द्यायची आहे व स्क्रू पुन्हा व्यवस्थित टाईट करायचा आहे. आता या ठिकाणी काय होईल, तर हा जो मेन फेज आहे तो या स्विचमध्ये आला की हे जे आपण तार शॉर्ट केले आहे यामुळे सगळ्या स्विचच्या खालच्या टोकांना फेज मिळेल, तसेच इंडिकेटरलाही इथून फेज मिळेल. ओके, आता आपल्याला काय करायची, मेन न्यूट्रल जोडायची. आपण न्यूट्रल सॉकेटमध्ये जोडू शकतो किंवा इथे जे आपण न्यूट्रल जोडले आहे इंडिकेटरला या ठिकाणी जोडू शकतो. ठीक आहे, तर मी इथेच एक न्यूट्रल ही वायर जोडून देणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे न्यूट्रलची वायर जोडून देत आहे, मेन न्यूट्रलची. यापासून आपल्याला काय होईल, प्रत्येक सॉकेटला न्यूट्रल पोहोचवता येईल. ठीक आहे, इथं मेन न्यूट्रल आले की ती इंडिकेटरलाही मिळेल, त्यानंतर ह्या सॉकेटला मिळेल, त्यानंतर या सॉकेटला व या सॉकेटला. अशा पद्धतीने आपण फेजचं व न्यूट्रलचं कनेक्शन पूर्ण केलं आहे. चला तर आपण केलेलं कनेक्शन एकदा चेक करून बघूया. तर आपल्याला चेक करण्यासाठी एक स्विच बोर्ड पाहिजे. तर आपण ह्या 2 वायरला मेन सप्लाय देणार आहे. आता बघू शकता अशा पद्धतीने मी इथे या बोर्डला सप्लाय देणार आहे. चला तर आपण इथं कनेक्शन करून घेऊ बोर्डचं व्यवस्थित. आता स्विच ऑन करणार आहे मी. बघू शकता स्विच ऑन केला असता इथे इंडिकेटर लागला आहे. बघू शकता स्विच ऑफ केल्यानंतर पुन्हा इंडिकेटर बंद होतो, स्विच ऑन केल्यानंतर इंडिकेटर लागतो. याचा अर्थ आपलं स्विच बोर्डचं कनेक्शन व्यवस्थित पूर्ण झालं आहे. आता प्रत्येक सॉकेटमध्ये आपण फेज येतोय की नाही ते चेक करणार आहोत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, असा एक मल्टीमीटर घेणार आहोत व मल्टीमीटरच्या साह्याने आपण इथे सॉकेटमधला सप्लाय चेक करणार आहोत. मल्टीमीटर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, 750 व्होल्टेजवर AC व्होल्टेजवर सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता AC व्होल्टेजवर मल्टीमीटर सेट केला आहे मी. तर आता काय करणार आहे, या स्विचचे सॉकेटचे जे स्विच आहे ते ऑन करणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी तिन्ही सॉकेटचे स्विच ऑन केले आहे. आता बघू शकता आपण मल्टीमीटरमध्ये व्होल्टेज दाखवत आहे. तर मल्टीमीटरमध्ये 257 व्होल्टेज दिसत आहे. याच्या अर्थ काय, आपला ह्या सॉकेटमध्ये व्यवस्थित सप्लाय येतोय. आता दुसऱ्या सॉकेटमध्ये आपण चेक करणार आहोत. बघू शकता दुसऱ्या सॉकेटमध्येही 257 व्होल्टेज दाखवत आहे मल्टीमीटर. याचा अर्थ दुसराही सॉकेट व्यवस्थित काम करते. आता या तिसऱ्या सॉकेटमध्ये आपण चेक करू. तिसऱ्या सॉकेटमध्येही व्होल्टेज व्यवस्थित दाखवत आहे. याचा अर्थ आपण जे केलेलं कनेक्शन आहे पूर्णपणे व्यवस्थित व क्लीन कनेक्शन झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा.